नमस्कार, मी भगवान वानखेडे। आपण पाहताय पंढरपूरचं पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। हल्ली अनेक ठिकाणी अपघातांच्या घटना वाढल्या असून अनेक ठिकाणी घडलेल्या अपघातामध्ये अनेक निष्पापांचे बळी गेलेले आपण पाहत आहोत। पंढरपूर तालुक्यातील बंडीशेगाव येथील एकाच कुटुंबातील दोन सख्या भावांचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली। या घटनेमुळे बंडीशेगाव आणि पंचक्रोशीमध्ये शोककळा पसरले। पंढरपूर तालुक्यातील बंडीशेगाव येथे घडलेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघा भावांपैकी एकाचा उपचारापूर्वी तर दुसऱ्याचा सोलापुरात उपचारादरम्यान मृत्यू झालाय। दुचाकीवरून घराकडे जात असताना भरधाव कारची धडक बसल्याने एक भाऊ ठार तर दुसरा भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना बंडीशेगाव येथे 3 दिवसांपूर्वी घडली होती। त्यातील जखमी दुसऱ्या भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली। विनोद वसंत ननवरे वय वर्ष 33 व आकाश वसंत ननवरे वय वर्ष 31 राहणार बंडीशेगाव अशी मयत भावंडांची नावे आहेत। दिनांक 12 डिसेंबर रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास विनोद व आकाश ननवरे हे दोघेही सख्खे भाऊ बंडीशेगाव येथील आझाद चौकात वडापाव आणण्यासाठी गेले होते। वडापाव घेऊन दुचाकीवरून परत ते घराकडे येत असताना वेळापूर पंढरपूर या दरम्यानच्या महामार्गावर तेजस ॲग्रो कंपनीच्या समोर मारुती कार क्रमांक MH14 DX 0711 नन्नवरे यांच्या दुचाकीला MH13 CY 9249 जोराची धडक बसली। या अपघातात विनोद व आकाश नन्नवरे हे दोघेही जखमी झाले होते। तत्काळ त्यांना रुग्णवाहिकेतून पंढरपुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र विनोद ननवरे हा मयत असल्याची डॉक्टरांनी सांगितले। आकाश ननवरे यांच्यावर सोलापूर येथे उपचार सुरू होते, त्यातच त्यांचाही रविवारी पहाटे मृत्यू झाला। या घटनेने बंडीशेगाव गावकऱ्यांवर शोककळा पसरली असून एकाच कुटुंबातील दोघेही सख्खे भाऊ मयत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। चुलते गुरुदेव जीवन ननवरे यांनी या संदर्भात ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून कार चालक प्रशांत बाळू अवताडे राहणार भोसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे।